इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जगात अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झाले। या जागतिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात एक अनोखा सामाजिक सलोखा पाहायला मिळाला। साताऱ्यातील कासार समाजाच्या वतीने विश्व शांतीसाठी आणि इराण अमेरिका संघर्ष थांबावा यासाठी देवीसमोर विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले। सुमारे 150 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कालिका देवी मंदिरात ही प्रार्थना पार पडली। विशेष म्हणजे या प्रार्थनेत मुस्लिम समाजातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक एकतेचा संदेश दिलाय। यावेळी मुस्लिम समाजातील महिलांनीही आपली भावना व्यक्त करत शांततेची गरज अधोरेखित केली। दिवसापासून आपल्या या आखाती देशामध्ये गल्फमध्ये जे युद्ध चाललेलं आहे त्याच्या झळा सगळ्याच देशांना पडत बसत आहे। त्यात आपल्या देशाला त्याची झळ फारच होत आहे आणि आपल्या देशालाच नाहीये पण त्याची झळ जगाला पोचत आहे। मनुष्यहानी होत आहे, वित्तहानी होत आहे, लहान मुलं स्त्रिया ह्याच्यामध्ये मारलेल्या जात आहेत आणि हे अत्यंत क्लेशदायक दुःखदायक आपल्याला हे विदारक चित्र आपण हे सगळं टीव्ही मध्ये मागच्या 20 दिवसापासून बघतो आहे। हे थांबायला तयार होईना आणि त्यासाठी सगळीकडून प्रयत्न चालू आहेत। आपला हा अगदी छोटासा प्रयत्न पण सुरुवात तरी व्हायला पाहिजे। विश्व कल्याण प्रार्थना ही आपल्या महापुरुषांनी इथं सांगितलेली आहे। हे विश्वच माझं घर असं ह्या आपल्या संतांचं आपल्या महापुरुषांचं हे वाक्य आहे आणि त्याचाच उद्देशाने आपण हे कार्यक्रम देत आहोत। महाकाली ट्रस्ट कासार समाज हा सातारचा बिबिना सलीम फरास। मी इथे कालिका मंदिरमध्ये दुआ करायला म्हणजे प्रार्थना करायला आलेली आहे। ही जी युद्ध चाललेलं आहे ते सगळं थांबावं आणि शांततेत पार पडावं ह्याच्यासाठी मी इथे दुआ करायला आलेली आहे। आणि आमच्या धर्माप्रमाणे बी आम्ही दुआ रोज करतोच करते मी घरात पण आणि सगळ्यांना सांगते की आपलं म्हणजे युद्ध हे थांबायला पाहिजे। जगात सगळं युद्ध थांबायला पाहिजे, बस तेवढंच लक्षात शांतता व्हायला पाहिजे। समान नागरी कायद्याबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचं संरक्षण महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर विचारमंथन सुरू आहे। संविधानिक मूल्यांना प्राधान्य देण्याची भूमिका पुढे येते। महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक समतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात येतोय। त्यामुळे या विषयावर संतुलित आणि सर्वसमावेशक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। एक तो हमारी एनसीपी की विचारधारा शिव शाहू फुले अम्बेडकर की है। हमारे स्वर्गीय नेता अजित दादा पवार साहब ने इसकी नींव बड़ी मजबूती से रखी है और उसके तहत हम काम करते हैं। महाराष्ट्र में अगर ये बिल ला रहे हैं तो आज आया था बिल, लेकिन उस पर चर्चा नहीं हो पाई है क्योंकि वो एक डिपार्टमेंट से रिलेटेड नहीं है। बहुत सारे डिपार्टमेंट को उसमें अपना रिपोर्ट देना पड़ेगा, अपनी टिप्पणी रखना पड़ेगी, उसके बाद हम सोचेंगे। सबसे पहली बात तो इसकी ज़रूरत क्यों महाराष्ट्र में महसूस हो रही है ये बताना पड़ेगा। क्या वजह है कि आप यूजीसी के लिए इस महाराष्ट्र को यूनिफॉर्म सिविल कोड लागू कराने की बात कर रहे हो, उसकी वजह बताना पड़ेगी। और उसके बाद अगर आप यूनिफॉर्म सिविल कोड की हक में बात करते हो तो घटना ने बहुत सारे समूह हैं इस हिंदुस्तान में रहने वाले, जिस तरह के दलित समाज हो, हमारा अल्पसंख्यक समाज हो, बाकी छोटे छोटे समूह हैं, इन लोगों को अलग अलग से प्रावधान करके इनको मजबूती देने का काम इस घटना ने किया है। तो अगर यूनिफॉर्म सिविल कोड लाते हैं तो घटना का क्या मतलब है? फिर घटना को नहीं मानोगे क्या? आप घटना को उठा के बाजू रख दोगे? तो ये वैसे ही लोगों में चर्चा है कि घटना के साथ खिलवाड़ होने जा रही है, होने वाली है और घटना को रिफ्यूज़ करने का काम कुछ शक्तियां कर रही हैं। उसमें से ये हो सकता है, ऐसा हमको आशंका नहीं बल्कि पक्की बात है। तो इसलिए हम शिव शाहू फुले अम्बेडकर विचारधारा के साथ हमारी पार्टी चलती है। जब ये बिल आएगा, शायद अगले सेशन में आएगा, उस वक्त हमारी पार्टी की विचारधारा के साथ हम उस बिल को फेस करेंगे। क्या पुरजोर विरोध किया जाएगा? वही बोल रहा हूँ ना कि पार्टी की विचारधारा हमारी ये है और पार्टी की विचारधारा इसकी अनुमति नहीं देती हमको कि हम किसी के हक को छीने, घटना ने दिए हुए किसी के अधिकार पर हम अधिग्रहण करें, इसकी इजाज़त हमको नहीं है। तो इस बिल के फेवर में तो हम हमारी विचारधारा के हिसाब से बात नहीं कर पाएंगे।
जब आएगा बिल तो उसमें के डिटेल्स देख के उस वक्त हमारी भूमिका हम स्पष्ट करेंगे। ओके। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। ठाकरे गटाच्या सदस्यांना पळवण्यासाठी काही जण हॉटेलमध्ये पोहोचल्याचा दावा त्यांनी केलाय। तसंच सदस्यांच्या घरी 1.5 ते 2 कोटी रुपयांची ऑफर देण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आपल्या सदस्यांना मतदान न करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे। ट्विट मध्ये तुम्ही असं म्हणताय की तुमचे काही लोक फोडले जात आहेत आणि तुम्ही अप्रत्यक्षपणे भाजप मंत्र्यांचं नाव घेताय, काय सांगता? अप्रत्यक्षने प्रत्यक्षच घेतलेला आहे। शिवसेनेच्या लोकांना निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी त्यांचे इथले नेते हे सातत्यानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आमिष दाखवतात। त्याच्यानंतर विकास कामासाठी करोडो रुपये देऊ म्हणतात, जे ते कधीच देत नसतात, खोटं बोलतात। परंतु कालपर्यंत काय आत्ता सकाळपर्यंत आमचे लोक जिथं थांबले त्या हॉटेलमध्ये भारतीय जनताचे नेते येऊन बसलेले। सत्तेची मस्ती आहे, पैशाची मस्ती भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात आहे। पण आम्ही ह्या निवडणुकीत आमचं बहुमतच नाही आहे। आमचे फक्त 9 सदस्य आहे, पण आम्ही कधीच कोणाबरोबर जायचं असं काही ठरवलेलं नाही। आम्ही असं म्हटलेलं होतो की आम्हाला संधी मिळाली तर आम्ही कोणाबरोबर जाऊ, परंतु मला असं वाटतं त्या 2 पक्षाचं ज्या पद्धतीनं राजकीय गणित जमू शकतं किंवा बिघडू शकतं तरी आमचा त्याच्यात फार रोल येऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही या निवडणुकीत कोणालाही मतदान न करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे। पण भारतीय जनता पार्टीची नीती आहे ती अतिशय धोकादायक आहे, भयावह सुद्धा आहे आणि नैतिकदृष्ट्या ओव्हरऑल पाहिलं तर अतिशय चुकीची असं म्हणावं लागेल। या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।